सध्याच्या युद्ध परिस्थितीच्या काळामध्ये डेअरी इंडस्ट्री, पशुसंवर्धन ह्या इंडस्ट्रीवरती खूप मोठा परिणाम झालेला आहे. डेअरी इंडस्ट्री क्रूड ऑइलचे सगळे बाय प्रॉडक्ट वापरते. मग ते डिझेल असेल, दूध आणण्याच्यासाठी असेल किंवा दूध पाठवण्यासाठी असेल. त्याचबरोबरीने फर्नेस ऑइल असेल, LSHS असेल, प्लास्टिकचे सगळे उपपदार्थ असतील, मग ते LDPE, PP, HIPS, HDPE, क्रेट्स आणि त्याचबरोबरीने पेपर असेल, जे करोगेटेड बॉक्सेस आपण वापरतो, जे ग्राहकांपर्यंत आपण पोचवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ह्या सर्व परिस्थितींमध्ये दुधाच्यासाठी लागणारे इनपुट कॉस्ट ह्या सगळ्या 50 ते 70% वाढलेल्या आहेत. आणि ह्या वाढलेल्या कॉस्ट गेले युद्ध चालू झाल्यापासून 60 दिवस आपण इंडस्ट्री म्हणून ह्या सगळ्या अब्सॉर्ब करतो आहे. म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण असा विचार करा की 10 रुपयाला दूध खरेदी करून 8 रुपयाला विकत आहोत. आणि ही कॉस्ट पुढील किती दिवस इंडस्ट्री म्हणून आम्ही अब्सॉर्ब करू शकतो ह्याच्यावरती मला शंका आहे. आणि हेच अशीच परिस्थिती कंटिन्यू राहिली तर ह्याचे परिणाम आयदर ग्राहकावर पडतील, म्हणजे आमच्या सगळ्या प्रोडक्टच्या कॉस्ट वाढवल्या जातील, किंवा ह्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा शेतकऱ्यांवर होईल, जिथे खरेदीची किंमत कमी होण्याची शक्यता जाणवते.